संतोष देशमुख प्रकरणात अखेर निर्णय बदलला। वाल्मिक कराड समर्थक आनंदी झाले, कारण आज कोर्टात जे घडलं त्याने सगळा गेमच पलटला। 2026 मधली नवीन वर्षातली पहिली सुनावणी जी या प्रकरणाची पार पडली, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की आता दोष निश्चित झाले आहेत। आता आरोपींना फक्त कठोर शिक्षेची सुनावणी होणार, कठोर शिक्षा देण्याचा निर्णय लगेच होणार। पण कोर्टात असं काही घडलं की ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाची दिशाच पलटली। कोर्टात आपला निर्णय जाहीर करणारच होतं, पण तेवढ्यात तिथे अशा गोष्टीचा उलगडा झाला की ज्यामुळे हा निर्णय बदलला। 23 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्राला खुश करणारा निर्णय कोर्टाने घेतला होता, तो म्हणजेच आरोप निश्चिती झाली होती। वाल्मिक कराडला कोर्टाने फटकारलं होतं, त्याला एका शब्दाचे वर बोलू नकोस असं कडक शब्दात सांगितलं होतं। आता प्रत्येकाला वाटत होतं की कोर्टाने जो पवित्रा घेतलाय तो आता सर्व आरोपींना त्यांच्या पापाची शिक्षा देणार। सर्वजण वाट पाहत होते की पुढच्या सुनावणीला, म्हणजे 2026 नवीन वर्षातल्या पहिल्या सुनावणीमध्ये आता फक्त आरोप निश्चित होणार होते। आरोग्य निश्चित झालेले होते, आता डायरेक्ट त्यांना शिक्षा मिळणार होती। संतोष देशमुख यांची बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते। त्याचबरोबर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील कोर्टामध्ये आले होते। आज जे कोर्टामध्ये घडलं ते कोणालाही अपेक्षित नव्हतं। नेमकं आज कोर्टामध्ये काय घडलं? वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना बोलण्याची संधी दिल्यानंतर ते कोर्टामध्ये नेमकं असं काय बोलले की कोर्टाने लगेचच पुढची दिशा बदलली? चला, सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया। आज बीडच्या विशेष मोक्का न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडली। या सुनावणीमध्ये सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सर्व पुरावे सादर केले। मागच्या सुनावणीच्या दरम्यान सर्व आरोपींवरती दोषारोप अगोदरच निश्चित झाले होते, त्यामुळे आज कोर्ट त्याचा निकाल देणार होते। पण त्या अगोदरच आरोपींच्या वकिलामार्फत पेनड्राईव्ह आणि तांत्रिक पुराव्यांची मागणी करण्यात आली। इथेच कोर्टाने प्रक्रियेचा निर्णय बदलला। झालं असं की गेल्या अनेक महिन्यांपासून संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुनावणी चालू होती। दरवेळेस या प्रकरणातील प्रत्येक आरोपी सुनावणी पुढे ढकलावी म्हणून काही ना काही हालचाली करत होता, पण ही गोष्ट सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवली। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे स्पष्ट केलं की या प्रकरणातील सर्व आरोपी जाणून बुजून न्यायालयाचा वेळ घालवत आहेत आणि ही सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न करत आहेत। ही गोष्ट कोर्टाच्याही लक्षात आली, कारण कधी वाल्मिक कराड जामीनसाठी अर्ज करत होता तर कधी विष्णू चाटे जामीनसाठी मागणी करत होता, आणि ज्या वेळेस ही लोक अर्जावर अर्ज करायची त्यासाठी कोर्टाला पुन्हा एक नवी तारीख द्यावी लागायची आणि केस पुढे ढकलली जायची। पण उज्ज्वल निकम यांनी हे सर्व पुराव्यांसह सिद्ध केलं आणि कोर्टाला त्यांचं म्हणणं पटलं देखील। त्यामुळे आज कोर्टामध्ये शिक्षा सुनावली जाणार हा निर्णय जवळजवळ निश्चित होता। पण ऐनवेळी आरोपींच्या वकिलांनी पेनड्राईव्हचा मुद्दा आणि डिजिटल पुराव्याचा मुद्दा उपस्थित केला। नेमकं कोर्टाने आज काय निकाल दिलाय हे आता तुम्हाला सांगतो, पण त्या अगोदर काय घडलं हे देखील जाणून घेणं गरजेचे आहे। मागच्या सुनावणीत म्हणजे 23 डिसेंबरला सरकारी वकिलांमार्फत सर्व पुरावे सादर करण्यात आले होते। मग ते तांत्रिक पुरावे असोत, कॉल रेकॉर्डिंग असोत किंवा चॅटिंग असो, संतोष देशमुख यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ला झाला होता त्याचे सर्व व्हिडिओ न्यायालयामध्ये सादर करण्यात आले होते आणि माननीय न्यायाधीशांनी ते व्हिडिओ देखील पाहिले होते। सर्व डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्डिंग, चॅटिंग आणि संतोष देशमुख यांच्यासोबत घडलेल्या त्या घटनेचा व्हिडिओ, या सर्व पुराव्यांना आधार मानून सर्व आरोपींवरती दोषारोप निश्चित झाले होते। संतोष देशमुख प्रकरणाने आज पुन्हा एकदा महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे। बीडच्या विशेष मोक्का न्यायालयामध्ये आज जे नाट्य घडले ते पाहता या प्रकरणाचा निकाल नेमका कोणत्या दिशेला जाणार याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे। न्यायाधीशांचा तो ऐतिहासिक प्रश्न आणि आरोपींचा पवित्रा। मागच्या एका महत्त्वपूर्ण सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी कोर्टाच्या भरलेल्या दालनात प्रत्येक आरोपीला समोरासमोर उभं केलं होतं। न्यायालयाचा तो क्षण अत्यंत गंभीर होता। न्यायाधीशांनी एक एक करून सर्व आरोपींना, ज्यामध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि इतर साथीदारांचा समावेश होता, त्यांना विचारलं होतं की तुमच्यावर जे भयानक आरोप ठेवण्यात आले आहेत, जे भक्कम पुरावे CIDने गोळा केले आहेत, ते तुम्हाला मान्य आहेत का? त्या क्षणी संपूर्ण कोर्टात शांतता होती। मात्र वाल्मिक कराडसह सर्वच्या सर्व आरोपींनी अत्यंत निर्ढावलेल्या सुरात उत्तर दिले की आमच्यावरचे आरोप आम्हाला मान्य नाहीत। खरं तर तपासादरम्यान सरकारी पक्षाने आणि तपास यंत्रणांनी न्यायाधीशांच्या समोर पुराव्यांचा डोंगर उभा केला होता। त्या पुराव्यांमध्ये हे अगदी स्पष्टपणे अधोरेखित झालं होतं की संतोष देशमुख यांच्या अपहरणाचा कट हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच रचला गेला होता। संतोष देशमुखांच्या आयुष्याचा शेवट ज्या क्रूरपणे करण्यात आला त्यामागे वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड किंवा मुख्य सूत्रधार असल्याचे तांत्रिक पुराव्यांनी सिद्ध केले होते। आश्चर्य म्हणजे ज्यावेळी हे आरोप निश्चित होत होते त्यावेळी आरोपींच्या वकिलांनी कोणताही मोठा आक्षेप घेतला नव्हता।
मात्र आजच्या सुनावणीत अचानक आरोपींच्या वकिलांनी एक पूर्णपणे वेगळाच दावा केला आहे, ज्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत नवा पेच निर्माण झाला आहे. आरोपींची वेळकाढू रणनीती. मागच्या सुनावणीत हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ झालं होतं की या प्रकरणातील सर्व आरोपी मुद्दामहून सुनावणी पुढे ढकलण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या लढवत आहेत. पण आज आरोपी क्रमांक 2 विष्णू चाटे याने एक विचित्र अर्ज कोर्टासमोर ठेवला. त्याने विनंती केली की त्याला बीडच्या स्थानिक जेलमध्येच ठेवण्यात यावं. आता विष्णू चाटे कोण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. विष्णू हा वाल्मिक कराडचा जवळचा नातेवाईक म्हणजे मावस भाऊ आहे. ज्या दिवशी संतोष देशमुखांचं अपहरण झालं होतं त्या काळ्या दिवशी संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मदतीसाठी विष्णू चाटेला तब्बल 25 ते 30 वेळा फोन केले होते. धनंजय देशमुख फोनवर गयावया करत होते की माझ्या भावाला सोडून द्या, त्याला काही करू नका. त्यावेळी याच विष्णू चाटेने अत्यंत थंड डोक्याने उत्तर दिलं होतं की काळजी करू नका, 10-15 मिनिटात आम्ही तुमच्या भावाला सोडून देऊ. पण प्रत्यक्षात काय घडलं हे आज अख्खा महाराष्ट्र जाणतोय. पेनड्राईव्ह आणि लॅपटॉपचा तो डिजिटल पेज. आजच्या सुनावणीतील सर्वात मोठा वादाचा मुद्दा ठरला तो म्हणजे पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप. आरोपींच्या वकिलांनी आज कोर्टात एक जोरदार मागणी केली. त्यांनी सांगितलं की सरकारी पक्षाने जे तांत्रिक पुरावे सादर केले आहेत, ज्यामध्ये व्हॉट्सॲप चॅटिंग आहे, कॉल रेकॉर्डिंग्ज आहेत, CCTV फुटेज आहे, त्या सर्व पुराव्यांची आम्हाला सॉफ्ट कॉपी हवी आहे. त्यांना तो विशेष पेनड्राईव्ह हवा आहे ज्यामध्ये संतोष देशमुख यांच्यासोबत झालेल्या त्या कृत्याचा व्हिडिओ आहे. आता प्रश्न असा पडतो की आरोपींच्या वकिलांना हा पेनड्राईव्ह आत्ताच का हवा आहे? याचं उत्तर असं आहे की त्या पेनड्राईव्हमध्ये या प्रकरणाचे सर्व धागेदोरे लपलेले आहेत. वाल्मिक कराड घटनेच्या दिवशी कुठे होता, कोणाकोणाला भेटला, कोणाशी किती वेळ बोलला आणि कोणत्या मोबाईलवरून कोणाला संदेश पाठवण्यात आले, या सर्वांचा कच्चा चिठ्ठा त्या पेनड्राईव्हमध्ये आहे. सरकारी पक्षाने हा डेटा आधीच कोर्टाला दिला आहे, पण आता आरोपींचे वकील हे सर्व पुरावे स्वतः तपासून पाहणार आहेत. हा केवळ पुराव्यांचा अभ्यास आहे की वेळकाढूपणा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. उज्ज्वल निकम यांच्यावर आरोपींचे गंभीर आरोप. दुसरीकडे या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला आज कोर्टात बोलण्याची संधी मिळाली. मागच्या वेळी त्याला ही संधी नाकारण्यात आली होती, पण आज त्याने कोर्टासमोर बोलताना थेट विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावरच निशाणा साधला. कराड आणि त्याच्या साथीदारांनी असा दावा केला की उज्ज्वल निकम हे एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित आहेत आणि ते एका राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही केस लढत आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाही. आरोपींनी मागणी केली की उज्ज्वल निकम यांना या प्रकरणातून तात्काळ हटवण्यात यावं. आज 8 जानेवारीच्या सुनावणीत याच मुद्द्यावर बराच वेळ युक्तिवाद झाला. आरोपींच्या मते त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि निकम यांच्या राजकीय संबंधांमुळे या केसच्या निष्कर्षावर परिणाम होऊ शकतो. यावर उज्ज्वल निकम यांनी अत्यंत सडेतोड उत्तर दिलं. त्यांनी मागच्या वेळीच कोर्टाला सांगितलं होतं की माझं राजकीय क्षेत्रातील काम आणि माझी वकिली हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मी एक निष्णात वकील म्हणून माझे कर्तव्य पार पाडत आहे आणि भारतीय कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही जी मला ही केस लढण्यापासून रोखू शकते. कोर्टाचा महत्त्वपूर्ण आदेश आणि पुढची तारीख. आज कोर्टात शिक्षेची घोषणा होईल अशी सर्वांना खात्री होती. सरकारी वकिलांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली की न्यायाधीशांनी स्वतः तो वेदनादायी व्हिडिओ पाहिला आहे, ज्यामध्ये संतोष देशमुखांना निर्घृणपणे वागणूक दिली गेली होती. त्यामुळे आज कठोर निर्णय घेणं अपेक्षित होतं. मात्र कायद्याच्या प्रक्रियेत आरोपींच्या हक्कांचा विचार करून न्यायाधीशांनी एक नवीन आदेश दिला. त्यांनी सरकारी वकिलांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही डिजिटल पुरावे, CCTV फुटेज आणि लॅपटॉपमधील डेटा आहे तो सर्व आरोपींच्या वकिलांना तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर उज्ज्वल निकम यांना हटवण्याच्या अर्जावर कोर्टाने निकम यांना स्वतःचे लेखी म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत. 23 जानेवारीपर्यंत निकम यांना आपला लेखी अर्ज कोर्टात सादर करावा लागणार आहे. याचाच अर्थ असा की आज पुन्हा एकदा आरोपींच्या वकिलांनी एक नवीनच चाल खेळली आणि आज होणारा निकाल लांबणीवर पडला. न्यायाची प्रतीक्षा आणि महाराष्ट्राचे लक्ष. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे. संतोष देशमुखांच्या परिवारासाठी हा काळ अत्यंत कठीण आहे. गेल्या अनेक सुनावण्यांमध्ये त्यांना केवळ तारखा मिळत आहेत, पण न्यायाची प्रतीक्षा संपत नाहीये. 23 जानेवारीला जेव्हा कोर्ट पुन्हा भरेल तेव्हा पेनड्राईव्हमधील पुराव्यांवर काय चर्चा होते आणि उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात कोर्ट काय निर्णय घेतं यावर या प्रकरणाचं भवितव्य अवलंबून असेल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की सरकारी पक्षाकडे असलेले तांत्रिक पुरावे इतके भक्कम आहेत की कोणताही आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटणे कठीण वाटते. व्हिडिओ पुरावे, चॅटिंग आणि कॉल रेकॉर्ड्स हे सर्व गुन्ह्याची साक्ष देत आहेत.
भारतीय न्यायव्यवस्थेत आरोपीलाही आपली बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते. म्हणूनच न्यायाधीश प्रत्येक अर्जाचा बारकाईने विचार करत आहेत. संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्राला 23 जानेवारीची वाट पाहावी लागणार आहे. त्या दिवशी नक्की काय घडतं, उज्ज्वल निकम काय लेखी उत्तर देतात आणि पुराव्यांची देवाणघेवाण झाल्यानंतर केस कोणत्या वळणावर जाते हे पाहणं महत्त्वाचे ठरेल. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.